विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट जी तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही। विजांचा कडकडाट होत असताना विजेपासून संरक्षण करणारी अशी एक जादुई गोष्ट जी तुमच्या खिशात जर असेल तर तुमच्या अंगावर कधीही वीज पडणार नाही। एक अशी वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचलाय, पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहिती नाही। विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट लोकांना माहित नसल्यामुळे हजारो लोकांचा बळी याच्यामुळे जात आहेत। त्यामुळेच आज व्हिडिओमध्ये अशा दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या खिशात किंवा हातात जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या आसपास, तुमच्या अंगावर नाही पण तुमच्या आसपास देखील कुठेही वीज पडणार नाही। विजेपासून वाचवणारी गॅरंटेड गोष्ट जिच्याविषयी आज माहिती घेणार आहोत। पहा, तुम्ही कधी विचार केलाय की आभाळातून काढणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं? पहा, 2025चा पावसाळा हा गेल्या 10 वर्षातील सर्वात जास्त पावसाचा आणि वादळांचा पावसाळा आहे। यंदा वीज पडून शेकडो लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचा बळी गेलाय। पण आता काळजी करू नका, तुम्हाला अशा दोन साध्या वस्तू सांगणार आहे की ज्या तुमच्या खिशात किंवा हातात असतील तर वीज तुमच्या जवळ येणार नाही। शिवाय एक मोठा संशोधन झाले ज्यामध्ये विजेच्या बाबतीतले जे काही गैरसमज आहे किंवा जुन्या समजूत आहे त्याविषयी देखील अतिशय मोठी सत्य माहिती उघड झाली। गैरसमज दूर करणारी माहिती तुम्हाला समजेल। वीज पडत असताना काय करायचं? एकदा झालं असं, झिरणीपाडा नावाचं गाव होतं। हे गाव विजेच्या टरकरांसाठी प्रसिद्ध होतं। दर पावसाळ्यात विजेमुळे काही ना काही घटना होतच असते। एक दिवस रामभाऊ नावाचा शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता। आकाशात ढग जमले होते, पण तो म्हणाला थोडंसं काम बाकी आहे, तेवढं जाऊन करून टाकतो। पण त्याच वेळी आकाशातून एक करत आवाज झाला, एक प्रचंड वीज सरसरत खाली आली। पण आश्चर्य म्हणजे रामभाऊ वाचला। त्याच्या शेजारील झाडावरती वीज कोसळली, पण त्याला खरचटलं देखील नाही। सगळ्यांना प्रश्न पडला हे कसं शक्य झालं? तेव्हा त्याच्या खिशामध्ये एक वस्तू होती असं त्यांनी सांगितलं। मग ती कोणती वस्तू होती की ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा जीव वाचला? त्यात वस्तूविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती रोखणं आपल्या हातात नाहीये, पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टिप्स वापरणं हे आपल्या हातात आहे। 2024 मध्ये भारतात वीज पडून हजारो शेतकऱ्यांचा बळी गेलाय। पण यंदाचा 2025चा जो पाऊस आहे त्यामध्ये वादळ, वारा आणि विजेचा कडकडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तज्ञांनी आता या दोन वस्तू सांगितलेल्या आहे। या दोन वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्हाला वीज स्पर्श करणार नाही। या वस्तू इतका साध्या ज्या आपल्या घरातच उपलब्ध असतात, फक्त त्याचा वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज नेमका कुठे पडते, कधी पडते, ती पडताना नेमकं काय तिची प्रक्रिया असते हे देखील तुम्हाला समजून घ्यावे लागणार। पहा, सर्वात आधी आपण समजून घेऊ वीज नेमकी का पडते, तयार कशी होते। सर्वात आधी आपण समजून घ्या की वीज नेमकं का पडते, वीज तयार कशी होते हे एकदा समजून घेऊ। प्लीज परत असताना किंवा विजेचे वातावरण असताना तुम्ही कशा पद्धतीची काळजी घ्यायची हे त्यानंतर समजून घेऊ। आणि नंतर दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, प्रत्येक नागरिकाजवळ या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे। आता वीज का पडते? तर वीज ही डपामधली विद्युत शक्ती आहे जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच आणि आकर्षक वस्तू होती। संशोधनानुसार 91% वेळा वीज उंच झाडांवर आणि विशेषताची दारू उंच वाढतात। नारळ असेल किंवा अशोकाची जागा, उंच लांबी वाढणारी जी झाड आहे ते झाडावर पडते, कारण की ही झाडे यांची उंची जास्त असते। आता घरावर जर बघितलं तर कमी पडते, कारण की गाव जास्त। बघा, प्रत्येक गावामध्ये मंदिर असतात आणि मंदिरात तांब्याची कळस असतात। आता तुम्ही पाहिलं असेल की जे प्रत्येक गावातले जे मंदिर आहे ते मंदिर गावातील जे आहे विजा पाडण्यापासून संरक्षण करतात। ते जे तांब्याचे जे आहेत ते आकर्षित करतात आणि पाण्याचे पृष्ठभागावर देखील वीज पडू शकते, कारण की पाणी विद्युत वाहक आहे। मोकळ्या जागे, झाडाखाली, त्यामुळे पाण्याजवळ उभा राहणं टाळले पाहिजे। आता जर आभाळामध्ये वीज चमकत असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं? आता तज्ञ सगळ्यात आधी एक माहिती सांगतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर वीज चमकत असतील आणि तुमच्या लक्षात आले का आता वीज पडण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही खाली जवळ बसायचं आहे। पहा, 2 पायावर तुम्ही चोवावर बसायचं आहे। मांडी घालून बसू नका। मांडी घालून तर बसले तर तुमची जी मांडी आहे किंवा तुमचे पूर्ण शरीर जमिनीशी संपर्क येऊ शकतो आणि वीज प्रवाह तुमच्या शरीरातून जमिनी जाऊ शकतो। शिवाय तुम्ही दोन्ही कानांवर हात ठेवायचा आहे। दोन्ही कानांवर तात्वराने हात ठेवायचा, कारण की विजेचा कडकडाट इतका तीव्र असतो की तुमच्या कानाचे पडदे पडू शकतो, कारण हात ठेवल्याने तुमच्या कानाचं पडदे संरक्षण होतं। जर तुम्ही घराबाहेर असाल तर मोकळ्या जागेतून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा, पण झाडाखाली कधी थांबू नका। विजेबाबत अत्यंत काही गैरसमज पसरलेले आहेत। गैरसमज असे आहेत की जे असं म्हणतात की पायाशी जो व्यक्ती जो असतो, मग त्याचा जन्म होत असताना जो पाया पडून त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे, त्याची प्रसूती होत असताना,
तर त्या लोकांवर वीज पडते अशी एक समज आहे. आता असं समज तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी आहे का कमेंट करा. पण त्यामध्ये तज्ज्ञ अभ्यासक आहे तर त्यांचं असं म्हणाले की जो पायाशा व्यक्ती असतो तर घरचे काय करतात परंपरेनुसार त्याच्या हातात तांब्याचं कडे देतात. आता तांब्याचं कडे जे आहे तांब्या जे आहे तर ते सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह विद्युत धातू आहे. त्यामुळे याच्याकडे वीज जास्तीत जास्त आकर्षित होते. त्याच्याकडे ती वीज आकर्षित होते आणि आपला असा समज झालाय की पायाशा व्यक्तीच्या अंगावर वीज पडते तर त्यामध्ये कुठलेही तक्ते नाही. आता असे अनेक गैरसमज आहे की वीज पडले तर जमिनीखालून पाणी वर येत. असंही ठिकाणी अशा गावांमध्ये म्हटलं जातं की कोणत्याही ठिकाणी एकदा वीज पडली आणि तिथून पाणी वर यायला लागलं. तर हाही पूर्णतः गैरसमज आहे, पूर्ण पहाकोट आहे. वीज पडल्यानंतर पाणी वर येत नाही, पण वीज जमिनीवर पडल्यावरती विद्युत प्रवाह तयार करते. त्यामुळे जवळपासच्या जीवाला देखील धोका असतो. म्हणजे जर वीज आसपास जरी पडली असेल तर तुम्ही सावध होऊन जायचंय. दुसरा गैरसमज म्हणजे वीज फक्त माणसावर पडते. खरं तर वीज माणसावर पडू शकते, झाडावर पडू शकते, कोणतेही उंच वस्तू पडू शकते. आणि तिसरा गैरसमज जसे की घरावर वीज पडत नाही. तर घरावरही वीज पडू शकते, पण मंदिराची ते कळत असतात आणि काळसर तांब्याची किंवा पितळेचे त्या ठिकाणी बसवलेला असतो. त्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात आणि तिकडे हे पडत असतात. आता हे गैरसमज एकदा क्लिअर झालेले आहेत. आता कोणत्या 2 वस्तू आहेत ज्या तुमच्या पडत असताना तुमचा बचाव करू शकतात? वीज पडत असताना जर या वस्तू तुमच्या खिशात असतील, तुमच्या हातात असतील, तुमच्या पायात असतील तर विजेपासून तुमचं संरक्षण होऊ शकतात. याही संदर्भात 2-3 गैरसमज आहेत. काही गोष्टी या गोष्टीमध्ये हजारो लोकांचा जीव वाचलाय, पहिली गोष्ट करायची होत आहे. आणि तुम्ही बाहेर असाल, घराच्या बाहेर असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात मोठी काळजी तुम्ही घ्यायची आहे का आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, कुठल्या तरी डावाच्या ठिकाणी जाऊन थांबतो झाडाखाली. तर अजिबात थांबायचं नाही. आपण थांबतो, आपली गाडी असेल गाडी लावतो, आडच्या ठिकाणी जाऊन थांबतो. आता त्यावेळेस काय करायचं, जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर मोबाईल फोनचा डेटा मध्ये इंटरनेटचा आहे तर ते ताबडतोब बंद करणे. त्या विद्युत वाहक शक्तीकडे आकर्षित होते. त्यामुळे मोबाईल जी लहरी आहे तर त्या लहरी त्या विजे आकर्षित करू शकतात आणि तुमच्या मोबाईलकडे ती लहर जर आली बरोबर शकते आणि तुमच्यावर वीज पडू शकते. त्यामुळे तुम्ही जर एकतर पहिली गोष्ट विजे फोनवर बोलणं टाळायचं आहे, आकर्षित होण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट, तुमचा मोबाईल जर तुम्ही स्विच ऑफ केला तर सगळ्यात जास्त मोड असतो की ज्याने तुमच्या जे सिम कार्डचे जे करेक्शन आहे ते पूर्ण बंद होऊन जातं. आता फ्लाईट मोड लावता येतो का नाही कमेंट करा, तो कसा लावायचा तुम्हाला मी कमेंटमध्ये उत्तर देईल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोन स्विच ऑफ करणं सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे. तुमचा फोन स्विच ऑफ करून तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या खिशात ठेवायचा आहे. डेटा बंद करणं आता फार गरजेचं. आता 2 वस्तू आहे, 5-2 जादुई वस्तू की ज्यावर तुमच्या खिशात असतील, तुमच्या पायात असतील, तुमच्या हातात असतील तर तुमचा त्या ठिकाणी बचाव होऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पडल्यानंतर काय होतं की वीज ही सगळ्यात मोठी विद्युत ऊर्जा आहे. जेव्हा तुमच्या शरीरावर वीज पडते तर वीज पडल्यानंतर काय होतं की वीज ही सगळ्यात मोठी विद्युत ऊर्जा आहे. विद्युत ऊर्जा तुमच्या शरीरातून पास होते, जमिनीत जायचं असतं. आता जमिनीत जाण्यापासून रोखणारी एक छोटीशी वस्तू जी तुम्हाला पायात घालायचं आहे ती जर असेल तर अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार आहे. तर ती म्हणजे रबरी चपला. पण रबरी चपला या अशा गोष्टी आहेत की रबर हा विद्युत रोधक आहे, म्हणजे प्रकारचा इन्सुलेटर आहे. व वीज तुमच्या शरीरात जरी गेली पण ती जर जमिनी पोहोचली नाही तर तुमच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा धोका त्यामध्ये जाणवत नाही. आणि सगळ्यात मग ही अतिशय महत्वाची वस्तू आहे बघा की तुमच्या खिशात, तुमच्या हातात, तुमच्या पायामध्ये रबरी चपला असणं खूप गरजेचे आहे. आता तुम्हाला आम्ही बूट घालतो, चपला घालतो, पण बऱ्याच वेळा चपला असतात तर त्यामध्ये मेटॅलिक गोष्टी असतात. काही काहीच्या सोलमध्ये त्या मेटल असतात किंवा डिझाईन काही नक्षी बनवण्यासाठी त्यामध्ये मेटल वापरला असतात, तो वापरला जातो. तर शक्यतो पावसाळ्यामध्ये जे प्युअर रबर बनवलेले बूट असतील, चपला असतील तर त्या शक्यतो वापरा. कुठल्याही प्रकारचा धातू, त्याच्या आपल्या टाचेखालचं सोल असतो तर त्या सोलमध्ये कुठल्या प्रकारचा धातू नसावा. तर अशा प्रकारचे प्युअर रबराने बनलेले जे त्या ठिकाणी जे आहेत चपला असतील, बूट्स असतील तर ते तुम्ही वापरायचे असतात. तर या व्यतिरिक्त तुम्ही अशी खबरदारी घेऊ शकता की तुमचा मोबाईल बंद करायचा आहे. आता काही ठिकाणी अशी प्रत आहे की वाईट प्रकारची एक त्या ठिकाणी एक परंपरा आहे किंवा एक जुन्या काळात सांगितलेली गोष्ट आहे की ते बेड असतं बघा, बेडच्या ज्या बिया असतात त्या बिया खिशात ठेवण्याचा प्रथा आहे काही ठिकाणी की त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी आपल्या अंगावर पडत नाही असे आहे. पण रबरीच्या आपल्याने 100% तुम्ही सुरक्षित राहू शकता. तुमचा मोबाईल स्विच ऑफ केला तरी तुम्ही सुरक्षित राहू शकता. वीज चमकता आणि उंच जागी उभा राहू नका, मोकळ्या मैदानात उभा राहू नका, पाण्याच्या जागी उभा राहू नका, शेतात असेल तर लवकरात लवकर एखाद्या शेडमध्ये जा, विजेच्या चौकाराला हात लावू नका, गाडीत असाल तर गाडी थांबून आतच बसा. त्यात अशा प्रकारची काळजी, खबरदारी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे.
आणि नक्कीच तुमच्या त्या ठिकाणी आसपास कुठे वीज चमकल्यानंतर काय झालं, कशा प्रकारचे तुमचे अनुभव आहेत तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.